नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत अचानकच खरींच्या घरी आलेला असतो। आता अद्वैतला असं अचानक काही पिशव्या घेऊन आलेलं पाहून संगीताताई आणि काजलला मात्र काहीच कळत नाही। संगीताताई आणि काजल प्रश्नावर प्रश्न विचारत अद्वैतला भारावूनच सोडतात। अद्वैत म्हणतो, 1 मिनिट मला बोलू तरी द्या। तर आता संगीताताई म्हणतात, बोला जावई बापू। तर आता अद्वैत म्हणू लागतो, मिसेस खरे, आज तर तुमच्या लेकीचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की तुमच्या लेकीला खरेला सरप्राईज द्यायचं। आता हे ऐकून संगीताताई खूप खुश होतात आणि दिनकररावांना म्हणू लागतात, बघा बघा माझ्या कलेचा जावई बापू किती विचार करतात। परंतु जावई बापू तुम्हाला नक्की काय सरप्राईज द्यायचं आहे? तर अद्वैत म्हणतो, केक बनवायचा आहे आणि तिच्यासाठी हा वाढदिवस स्पेशल बनवायचा आहे। तर संगीताताई म्हणतात, तुम्ही बनवणार आहात? तुम्हाला येतो केक? अद्वैत म्हणतो, नाही। आता मात्र संगीताताई, काजल आणि दिनकरराव यांना धक्काच बसतो। तर संगीताताई म्हणतात, मग? तर अद्वैत म्हणतो, तुम्ही आहात ना, तुम्ही तर बनवणारच आहात। संगीताताई हो हो करतात आणि मग म्हणतात, केक? नाही, मला तर नाही जमणार। अद्वैत म्हणतो, अहो असं काय करताय, केकच तर बनवायचं आहे, जमेल तुम्हाला? संगीताताई म्हणतात, नाही या, मला केक नाही जमणार, बाकी तुम्ही काही सांगा। बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, करंजी, चकली, शंकरपाळ्या, अनारसे, दिवाळीचा कोणता फराळ हवाय तो सांगा, तो मी तुम्हाला बनवून देईन, परंतु केक मात्र नाही जमणार। अद्वैत म्हणतो, अहो पण आपल्याला दिवाळीचा फराळ बनवायचाच नाही आहे, खरं तर तुमच्या मुलीच्या वाढदिवसाला तिच्यासाठी केक बनवायचा आहे। संगीताताई म्हणतात, हो पण मला तर नाही जमणार। अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, पण काजल तर आहेस ना? काजल, अगं तू कॅफेमध्ये काम केलं आहेस ना, मग तुला तर माहीतच असेल केक कसा बनवतात। काजल म्हणते, अरे हो की, आम्ही तर कॅफेमध्ये असताना आमचे शेफ खूप छान केक बनवायचे आणि मी फक्त ऑर्डर घ्यायची। आता मात्र काजलच्या लक्षात येतं की आपण फक्त केक ऑर्डर घेऊन कस्टमरपर्यंत पोचवलेले आहेत, परंतु केक कसा बनवायचा हे मात्र आपल्याला माहीतच नाही। काजल म्हणते, मला तर केक कसा बनवायचा हे तर माहीतच नाही आहे। अद्वैत म्हणतो, मग हे आहेत ना? आता मात्र दिनकरराव म्हणतात, नाही, मला तर यातलं काहीच माहीत नाही। अद्वैत म्हणतो, मग आपण एक काम करू ना, इंटरनेटवर बऱ्याच रेसिपी असतात, त्या बघून आपल्याला जसा जमेल तसा केक बनवू। तर आता काजल म्हणू लागते, त्यापेक्षा जुगाड केला तर? अद्वैत म्हणतो, नाही या, जुगाड वगैरे काही करायचं नाही, जे काही करायचं आहे ते परफेक्टच करायचं आहे, मी कोण आहे? तर संगीताताई आणि काजल म्हणू लागतात, द ग्रेट अद्वैत चांदेकर। तर अद्वैत म्हणतो, अगदी बरोबर, चला तर मग तुम्ही सगळ्यांनी आता एप्रन घालायचे आहेत आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आहे। आता अद्वैत सर्वांसाठीच एप्रन घेऊन येतो, परंतु याबद्दल ना संगीताताईंना काही माहीत असतं ना खरेंना। तर आता लगेचच काजल संगीताताईंना एप्रन घालत असते। तर संगीताताई म्हणतात, हे काय गुंडाळून ठेवतेस, यामध्ये माझा श्वास गुदमरतोय आणि हे सगळं काही फ्रॉकसारखंच वाटतंय, असं म्हणत संगीताताई जोक करू लागतात, कारण हे सगळं काही त्यांच्यासाठी नवीनच असतं। काजल म्हणते, होईल सवय। अद्वैत म्हणतो, हे घातल्यानंतर आपले कपडे खराब होणार नाही, आपण आपल्या कपड्यांची काळजी घेऊ शकतो, असं म्हणत आता अद्वैत दिनकररावांना म्हणू लागतो, तुम्ही एक काम कराल का, तुम्ही हा मोबाईल पकडा। असं म्हणत दिनकरराव मोबाईल पकडतात आणि त्यानंतर संगीताताई, अद्वैत, काजल सर्वच जण केक बनवू लागतात। आता ज्याप्रमाणे अद्वैत रेसिपी सांगत असतो त्याप्रमाणे संगीताताई रेसिपी बनवत असतात। आता काजलही मदत करत असते। म्हणता यांची मेहनत पूर्ण झालेली असते, खूप छान अशा केकचं मिश्रणही बनवून झालेलं असतं। तर आता दिनकरराव विचारतात, हे बंद करू का? संगीताताई म्हणतात, नाहीतर काय करणार आहात, त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहात का? असं म्हणत संगीताताईंनी पुन्हा एकदा जोक केलेला असतो। तर त्यानंतर आता अद्वैत कुकरमध्ये तो डब्बा ठेवतो आणि त्यानंतर कुकर गॅसवर ठेवण्यासाठी गॅस ऑन करतो। तर हे पाहून काजल म्हणू लागते, दाजी तुम्ही तर कमालच केली, तुम्हाला गॅसही पेटवता येतो। तर आता अद्वैत म्हणतो, हेच तर मी करत असतो, असं म्हणत सर्वांनी मिळून खूप छान अशी केकची रेसिपी पूर्ण केलेली असते। तर त्यानंतर संगीताताई म्हणतात, झालं तर आता मी माझ्या लेकीला फोन करते आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते, आशीर्वाद देते आणि सांगते की जावई बापू तुझ्यासाठी भन्नाट सरप्राईज प्लॅन करत आहेत। आता मात्र सर्वजण मोठ्यानेच म्हणतात, खरे बाई। तर आता संगीताताई थोड्या बावरतात आणि म्हणतात, काय झालं, तुम्ही एवढ्या मोठ्याने का ओरडताय? तर काजल म्हणू लागते, तू विसरली आहेस का खरे बाई, आता आपल्याला ताईला काहीही सांगायचं नाही, कारण हे दाजींनी तिच्यासाठी केलेलं एक सरप्राईज आहे। तर संगीताताई म्हणतात, हो मी तेच तिला सांगणार आहे की जावई बापूंनी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे। अद्वैत म्हणतो, नाही, हेच सांगायचं नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही सांगणार आहात। अहो प्लीज तुमच्या मुलीला तुम्ही काहीही सांगू नका, कारण मी तसं घरच्यांनाही ऑन केलं आहे की कोणी
कोणीही तिला विश करू नका. तर संगीताताई म्हणतात, पण मी जर विश केलं नाही तर तिला किती वाईट वाटेल. तर अद्वैत म्हणतो, पण मी इथे आहे हे जर तिला कळालं तर तुमची मुलगी कशी आहे हे तुम्हालाही माहीत आहे. वरून ताकभात ओळखते. तर संगीताताई म्हणतात, आणि मी जर तिला शुभेच्छा नाही दिल्या तर माझी मुलगी वरून तराजू ओळखेल, त्यामुळे मला तर शुभेच्छा द्याव्याच लागतील. अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही शुभेच्छा द्या, तिला आशीर्वाद द्या, तिला सरप्राईज प्लॅन आहे याबद्दल काही सांगू नका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथे आहे हेही तिला सांगू नका. संगीताताई म्हणतात, बरं बरं असं म्हणत आता संगीताताई कलाला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कला मात्र विचारात असते, कारण घरातील कोणीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे कला थोडी नाराज झालेली असते आणि किचनमध्ये शांत उभी असते. आणि त्याचवेळी आता रजनी काकू कलाला आवाज देतात आणि म्हणतात, कला अगं तू आबांसाठी चहा बनवणार होतीस ना. तर कला भानावर येते आणि म्हणते, हो हो असं म्हणत कला ही चहा बनवण्यासाठी किचन कट्ट्याजवळ येते, परंतु कलाचा कुठेच लक्ष लागत नसतो. कला घाई गडबडीने चहा बनवायला घेते. तर रजनी काकू म्हणतात, अगं सावकाश, काय चालली आहे आणि एवढी घाई का करतेस. कला म्हणते, नाही नाही काही नाही असं म्हणत आता कला ही चहा बनवण्यासाठी चहा पावडर आणि साखर पाहत असते, परंतु तिथे चहा पावडर आणि साखरचा डब्बाच नसतो. तर कला म्हणू लागते, चहा पावडर आणि साखरचा डब्बा कुठे आहे, अंजूने दुसऱ्या ठिकाणी ठेवला आहे का. असं म्हणत कला ही अंजूला आवाज देते आणि अंजूला विचारते, अंजू अगं चहा पावडर साखरचा डब्बा कुठे ठेवला आहेस, कुठेच सापडत नाही आहे, जागा बदलली आहेस का तू. आणि हो बदलली असशील तर सांगायची ना सर्वांना. तर अंजू म्हणते, नाही, दिल्लीला जाण्याअगोदर तुम्हीच तर जागा बदलली होती इतर सामान राहण्यासाठी. आता कलाच्या लक्षात येतं. कला म्हणते, हो की मीच विसरून गेले, बरं कुठे आहे ते देशील का जरा. असं म्हणत ती अंजूला द्यायला सांगते. आता कला ही चहा बनवायला घेते, परंतु तिचा मात्र कुठेच लक्ष लागत नसतो. रजनी काकू कलाला म्हणतात, अगं अगोदर गॅस तरी पेटव. तर आता कला गॅस चालू करते, परंतु कला मात्र शांतच असते. आता रजनी काकू कलाकडे पाहतात आणि हळू हसू लागतात, कारण नकळतपणे त्यांनाही माहीत असतं की कलाच्या मनाला खूप वाईट वाटत आहे की आपण कोणीच तिला विश केलं नाही आहे. तर आता रजनी काकू कलाला विचारतात, काय झालं आहे, अद्वैतसोबत तुझं भांडण झालं आहे का, तो तुझ्यावर रागावला आहे का. तर कला म्हणते, नाही नाही असं काहीच नाही. असं म्हणत कला मनाशीच म्हणते, भांडायला तो अगोदर बोलायला तरी हवा, एक शब्दही बोलला नाही आहे आणि ना माझ्या बाजूला बसलाय, कुठे गेलाय काही माहीत. तर आता रजनी काकू कलाला विचारतात, काय झालं, काही म्हणालीस का. कला म्हणते, नाही नाही काहीच नाही. तर आता आबासुद्धा ही गंमत पाहत असतात. तर त्यानंतर कला आता आबांना चहा आणून देते. तर आता कला ही विचार करत असते की आजोबांनी तरी आपल्याला विश करायला हवं होतं. आणि त्याचवेळी कलाचा फोन येतो. रजनी काकू कलाला आवाज देतात आणि म्हणतात, कला अगं फोन आलाय, आईचा फोन आहे. आता कला धावत पळत येते आणि आईचा फोन घेते. तर संगीताताई कलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, बार बार ये दिन आई, तुम जीवो हजारो साल असं म्हणत संगीताताई कलाला भरपूर असे आशीर्वाद आणि शुभेच्छाही देतात. कला खुश होते. आता संगीताताईंसोबत काजल आणि दिनकररावही कलाला शुभेच्छा देत असतात. आता नकळतपणे न राहून अद्वैतही हॅपी बर्थडे बोलणार, तर त्याचवेळी संगीताताई ठसका लागण्याचं नाटक करतात. तर आता कला विचारते, काय झालं आई, असं तुला अचानकच ठसका लागलाय. तर संगीताताई म्हणतात, नाही नाही शिंका आली. कला म्हणते, शिंक. तर संगीताताई म्हणतात, अगं ठसका लागला ठसका. तर त्यानंतर संगीताताई म्हणतात, माझं राहून देत, परंतु तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कला म्हणते, आई दरवर्षी न चुकता तू हे गाणं म्हणतेस ना, तुला हे गाणं खूप आवडतं ना. संगीताताई म्हणतात, हो. तर त्यानंतर आता काजल आणि दिनकरराव कलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. कला म्हणते, आई खरंच थँक्यू, तुम्ही सर्वांनी आठवणीने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तर संगीताताई म्हणतात, काय मग घरी कसं काय चाललंय, म्हणजे काही स्पेशल वगैरे. कला म्हणते, काहीच नाही. संगीताताई म्हणतात, काय, आणि तुझा आवाज असा नरम का झालाय, तुला बरं नाही आहे का. कला म्हणते, नाही ग आई, अगं बघ ना. तर संगीताताई म्हणतात, मग. तर कला म्हणते, आई अगं इथे कोणालाच माहीत नाही आहे की आज माझा वाढदिवस आहे, कोणीही मला विश केलं नाही. संगीताताई म्हणतात, काय. तर कला म्हणते, हो ना आई, अगं बाकीच्यांचं राहून देत, परंतु चांदेकर त्यालाही माहीत नाही की आज माझा वाढदिवस आहे, त्यांनीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, तू माझ्याशी काहीच बोलला नाही, बघ ना. तर संगीताताई म्हणतात, अगं असून देत ना, अशा छोट्या छोट्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्यात, नकळतपणे विसरून गेले असतील, परंतु माझे जावईबापू खूप चांगले आहेत, त्यामुळे तू नको विचार करूस. तर कला म्हणते, आई अगं मी त्याचा वाढदिवस शोधून काढला का, तर मला माहीत असावं, शेवटी नवरा बायकोचं नातं आहे, मग त्यानेसुद्धा माझ्या वाढदिवसाची तारीख शोधायची होती ना, परंतु नाही, इतर गोष्टी त्याला माहीत असतात.
तर कला ही संगीताताईंना विचारते, आई तुझ्याशी कधी काही बोलला होता का? तर संगीताताई म्हणतात, माझ्याशी नाही ग, माझ्याशी का बोलतील या विषयावर? तर कला म्हणते, असाच आहे तो चांदेकर, इतर सगळं काही बोलेल परंतु जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो मात्र विसरून जाईल. संगीताताई म्हणतात, अगं असून देत ना, नको चिडचिड करूस. तुला माहीत आहे का, काही जणांना माहीत असून सुद्धा विश करत नाहीत. असं म्हणत संगीताताई दिनकररावांकडे पाहतात आणि टोमणा मारायचा चान्स काही सोडत नाहीत. तर संगीताताईंचं हे बोलणं ऐकून कला म्हणते, आई राहू देत, तू तर नेहमीप्रमाणे तुझ्या जावईचीच बाजू घेणार आहेस, कारण तुझे जावई बापूस तुला महान वाटतात. असं म्हणत कला ही फोन ठेवते. कला थोडी रागावलेली असते. तर त्यानंतर आता अद्वैत, काजल सर्वजण केक पाहतात. तर केक खूप छान बनलेला असतो. तर इकडे कला मात्र खूप अस्वस्थ असते, ती निराश झालेली असते. तर त्यानंतर आता कला रूममध्ये निघून जाते. तर इकडे आबांना अद्वैतचा फोन आलेला असतो. आता आबा घरातील सर्वांनाच तिथे बोलावतात. तर अद्वैत म्हणू लागतो, आबा कला आहे का तिथे? तर आबा म्हणतात, नाही ती तर इथे नाही आहे. तर अद्वैत म्हणतो, मग खरं येण्याचे चान्स आहेत का? आबा म्हणतात, नाही नाही तसं तर काही वाटत नाही आहे. तर अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, मग फोन स्पीकरवर ठेवा. तर त्यानंतर आता अद्वैत सर्वांनाच म्हणतो, मी खूप छान प्रकारे सेलिब्रेशनची तयारी केली आहे, तिला सरप्राईजही खूप छान वाटेल. परंतु आता तुम्हा सगळ्यांना एक करायचं आहे की मी आता खरेला फोन करेन आणि तिला असं काही कारण देईल की ती घाबरून मला भेटण्यासाठी येईल. मी हॉटेल सुरुचीमध्ये तिची वाट पाहत आहे. तिच्यासाठी मी खूप छान सरप्राईज प्लॅन केला आहे आणि म्हणूनच तुम्हाला आता एवढंच करायचं आहे, ती घराबाहेर पडत असताना कोणीही तिला थांबवायचं नाही आहे, कोणीही काहीच विचारायचं नाही आणि तिच्यासोबत कोणीही यायचं नाही. तिला एकटीलाच इथे येऊ देत, चालेल ना? तर आबा म्हणतात, हो हो तू जसं सांगशील तसंच. असं म्हणत आता सर्वांनीच अद्वैतच्या प्लॅनमध्ये साथ दिलेली असते. तर अद्वैत म्हणू लागतो, परंतु खरे इथे वेळेत पोचली पाहिजे. तर आता रोहिणी आत्या मनाशीच मानतात, याचाच अर्थ कला वेळेत पोहोचायला नको. तर त्यानंतर आबा सर्वांना म्हणतात, चला चला सर्वांनी आपापल्या कामाला लागा आणि रोहिणी तू इथे बस बरं. तर रोहिणी आत्या म्हणतात, डॅड मला एक महत्त्वाचा फोन येत आहे. असं म्हणत रोहिणी आत्या बाहेर येतात. आता राहुलने त्या माणसाला पाठवलेलं असतं. रोहिणी आत्या त्या माणसाला म्हणू लागतात, आज दिवसभर तुला कलाच्या गाडीवरच राहायचं आहे, ती जिथे सांगेल तिथे तिला घेऊन जायचं आहे, परंतु वेळेत नाही, वेळेनंतर, म्हणजेच तिला उशिरा तिथपर्यंत पोहोचवायचं आहे, मग ती जिथे सांगेल तिथे. असं म्हणत रोहिणी आत्या त्याच्या हातात पैसे देतात आणि म्हणू लागतात, हा घे ॲडव्हान्स. असं म्हणत रोहिणी आत्यांनी आपला माणूस आता कलाच्या गाडीवर पाठवलेला असतो. इकडे कला मात्र रूममध्ये अस्वस्थ असते. अद्वैतच्या वागण्याचा ती विचार करू लागते आणि त्याचवेळी आगाऊ म्हणून फोन येतो. म्हणजेच हा फोन अद्वैतचा आलेला असतो. आता अद्वैत नाटक करत अस्थमाचा अटॅक आल्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, खरे तू कुठे आहेस? लवकरात लवकर ये, मला त्रास होतोय, मी उभंही राहू शकत नाही. आता मात्र कला खूप घाबरते, ती पॅनिक होते आणि म्हणू लागते, चांदेकर काय होतंय तुला? तू कुठे आहेस सांग ना. तर अद्वैत म्हणतो, हॉटेल सुरुची, तू लवकरात लवकर तिथे पोच. कला म्हणते, चांदेकर तुझ्यासोबत तिथे कोणी आहे का? अद्वैत म्हणतो, कुणीच नाही, म्हणूनच तुला सांगतोय ना की वेळेत ये. कला म्हणते, ठीक आहे तू शांत हो, मी येतच आहे. असं म्हणत कला ही धावत पळत आपली बॅग घेते आणि हॉटेल सुरुचीला जाण्यासाठी निघालेली असते. आता कला घाई गडबडीत असते. तर आबा कलाला थांबवतात आणि विचारतात, काय झालंय, कुठे निघाली आहेस? कला म्हणते, हॉटेल सुरुची, मला एक महत्त्वाचं काम आलं आहे. आबा म्हणतात, काय झालं आहे? तर कला मनाशीच म्हणते, नाही आता जर कोणाला काही सांगितलं तर सर्वांना त्रास होईल. कला म्हणते, नाही खूप महत्त्वाचं काम आहे, मी आलेच. असं म्हणत कला तिथून निघून जाते. तर त्यानंतर रजनी काकू आणि आबा हसू लागतात. इकडे कला ही गाडीपाशी येते आणि म्हणू लागते, सदाकाका चला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. तर त्या ठिकाणी दुसरीच व्यक्ती असते. कला म्हणते, तुम्ही कोण आहात आणि सदाकाका कुठे आहेत? तर ती व्यक्ती कलाला म्हणू लागते, मी सदाकाकांचा भाचा आणि सदाकाकांना बरं नसल्यामुळे ते सुट्टीवर आहेत, आज मीच आहे ड्युटीवर. तर कला म्हणते, बरं ठीक आहे, चला आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे, हॉटेल सुरुचीला जायचं आहे. तर गाडी निघून गेल्यानंतर रोहिणी आत्या त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, हॅपी बर्थडे कला. तर दुसरीकडे आता ती व्यक्ती गाडी खूप स्लो चालवत असते. कला म्हणू लागते, दादा प्लीज गाडी फास्ट चालवा. तर ती व्यक्ती म्हणू लागते, मॅडम तुम्ही शांत बसाल का? अहो गाडी कशी चालवायची हे मी ठरवेन, स्टेअरिंग तर माझ्याच हातात आहे. कला म्हणते, दादा अहो मला लवकरात लवकर जायचं आहे, प्लीज गाडी चालवा फास्ट. आणि हो तुम्ही एवढी स्लो का चालवत आहात? तर आता ते दादा कलाला म्हणू लागतात, अहो मॅडम रस्त्यात खड्डे आहेत, ते तुम्हाला दिसत नाही आहेत का? मी खड्ड्यात गाडी चालवायची का आणि तुमची गाडी खराब करायची आहे का? कला म्हणते, खड्डे चुकूनही गाडी चालवता येते, सदाकाका तशी चालवायचे. तर आता ती व्यक्ती
कलाला म्हणू लागते, त्यांची चालवण्याची पद्धत वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे. कला म्हणते, तुम्हाला जर फास्ट चालवायची नसेल तर गाडी इथेच थांबवा, मी माझी रिक्षाने जाईल. तर ती व्यक्ती आता कलाला म्हणू लागते, हे बरं आहे, म्हणजे तुम्ही आता रिक्षाने जाणार आणि नंतर सर्वांना सांगणार की मी गाडी नीट चालवत नाही, म्हणजे तुमच्याजवळ मी काम नीट करू शकलो नाही म्हणून कुठेही मला नोकरीही मिळणार नाही. कला म्हणते, तुम्ही हे काय बोलताय? आणि हो, तुम्ही एवढं कसं काय बोलू शकता? मी तुम्हाला म्हणाले आहे ना की गाडी चालवा, आणि हो, तुम्ही आमच्या गाडीवर काम करताय त्यामुळे आमचं ऐकावंच लागेल. तरीसुद्धा ती व्यक्ती काही कलाचं ऐकत नसते. आता कला म्हणू लागते, प्लीज दादा गाडी फास्ट चालवा. तर आता ते दादा गाडी एवढी फास्ट चालवतात आणि कलाला म्हणतात, आता गाडी फास्ट हवी आहे ना, चालवली फास्ट, तुम्ही जसं म्हणाल तसं. कला म्हणते, अहो दादा, एवढी गाडी फास्ट चालवली तर ॲक्सिडेंट होऊ शकतं, तुम्हाला कळतंय का? कला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचवेळी गाडी बंद पडण्याचं ती व्यक्ती नाटक करते. आता मात्र कला ही ती व्यक्ती गाडीतून बाहेर उतरणार त्यावेळी स्वतःही उतरत असते, परंतु कला गाडीतून खाली उतरू नये म्हणून त्या व्यक्तीने गाडीला लॉक केलेलं असतं आणि गाडी नीट करण्यासाठी नाटक करू लागते. आता कला ही तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कलाला काही केल्या गाडीचा दरवाजा खोलता येत नाही आणि म्हणूनच नाईलाजाने कला ही बॉटल घेऊन गाडीची काच फोडायचं ठरवते. आणि त्याचवेळी ते दादा कलाजवळ येतात आणि विचारतात, मॅडम तुम्ही हे काय करताय? असं करून तुम्ही गाडीचं नुकसान करत आहात. तर कला म्हणते, हे काय करायचं ते मी बघेन, आत्ताच्या आत्ता चला इथून. तर कला ही दरवाजा उघडायला सांगत असते, तर ती व्यक्ती म्हणू लागते, त्याची काहीच गरज नाही, गाडी चालू झाली आहे. असं म्हणत ती व्यक्ती आता कलाला पुन्हा तिथून घेऊन जात असते. कला म्हणते, दादा प्लीज गाडी फास्ट चालवा, मी तुम्हाला फास्ट चालवायला सांगत असूनही तुम्ही स्लो का चालवत आहात, स्पीड कमी का करत आहात? तर त्यानंतर व्यक्ती दुसऱ्याच ठिकाणावरून गाडी घेते, दुसऱ्या ठिकाणावरून कलाला घेऊन जात असते. कला म्हणते, दादा हा रस्ता नाही आहे, हॉटेल सुरुचीला जाण्यासाठी सरळ रस्ता आहे. तर ती व्यक्ती कलाला म्हणते, अहो मॅडम हा तर शॉर्टकट आहे. कला म्हणते, दादा तुम्ही मला काही सांगण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी इथे कोल्हापूरमध्येच वाढली आहे, कोल्हापूरमधील प्रत्येक रस्ता मला माहीत आहे, त्यामुळे या रस्त्याने जर आपण गेलो तर 15 मिनटं उशीरच होईल हेही मला माहीत आहे, त्यामुळे मला तुम्ही शिकवू नका, मी जसं सांगते तसं मला घेऊन चला. अद्वैत चांदेकरला अस्थमाचा अटॅक आला आहे, मला लवकरात लवकर माझ्या नवऱ्याकडे पोहोचायचं आहे, त्यामुळे प्लीज मला नीट घेऊन चला. परंतु ती व्यक्ती काही कलाचं ऐकून घ्यायला तयारच नसते. काही करून कलाला त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचायचं असतं, परंतु व्यक्ती मात्र कशीही गाडी चालवत असते आणि कलाला कुठेही घेऊन जात असते. कला स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीकडून स्टेअरिंग काढून घेण्याचा प्रयत्न करत असते, त्या व्यक्तीला ती मारू लागते. आता या झटापटीमध्ये गाडीचा स्पीड एवढा वाढला जातो की गाडी नक्की कुठे जात आहे हे काहीच कळत नाही आणि नकळतच गाडी झाडावर जाऊन आदळते. तर आता दुसरीकडे अद्वैतने खूप छान असं सरप्राईज प्लॅन पूर्ण केलेलं असतं, डेकोरेशनही खूप मस्त केलेलं असतं. आणि त्यानंतर अद्वैत आता आबांना फोन करतो. आबा म्हणतात, बोल आता मी तुझी काय मदत करू? अद्वैत म्हणतो, खरे निघाली आहे ना? तर आबा म्हणतात, अरे केव्हाच निघाली आहे पोरगी, अजून पोचली नाही आहे का? अद्वैत म्हणतो, नाही ना, अजून ती पोचलीच नाही आहे. आता मात्र आबांना टेन्शन येतं. आबा म्हणू लागतात, काळजी करू नकोस, थोडा वेळ वाट बघ आणि जर अजूनपर्यंत नाही आली तर मला फोन कर. असं म्हणत आबा फोन ठेवतात. आता मात्र अद्वैतलाही काळजी वाटत असते. तर दुसरीकडे रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात, म्हणजे आत्तापर्यंत सगळं काही माझ्या प्लॅननुसारच होत आहे, तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता रोहिणी आत्या आणि राहुल यांचा प्लॅन उधळून लावत कला ही हॉटेल सुरुचीपर्यंत पोचलेली असते आणि अद्वैतने कलाला तिच्या लग्नानंतरचं खूप मोठं असं पहिलं सरप्राईज दिलेलं असतं. अद्वैतने खूप छान असं गाडी डेकोरेशन केलेली असते आणि त्यामध्ये स्वतःच्या हाताने बनवलेला केकही असतो. तर ते पाहून कलाला धक्काच बसतो. अद्वैत म्हणू लागतो, हॅपी बर्थडे खरे. तर त्यानंतर अद्वैत आणि कला केक कट करतात. आता कला ही अद्वैतला केक भरवते तर अद्वैत कलाला. तर त्यानंतर अद्वैत कलाच्या हातामध्ये पेपर देत म्हणतो, हे घे तुझं गिफ्ट. कला ते डिवोर्स पेपर ओपन करून पाहते तर तिथे सर्वत्र सॉरी लिहिलेलं असतं. कला म्हणते, सॉरी द अद्वैत चांदेकर, तुम्ही चक्क सॉरी लिहिलं आहे? तर अद्वैत म्हणतो की हो, डिवोर्स पेपरवर सही केली असती तर बरं झालं असतं, असं म्हणून मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. असं म्हणत अद्वैत आता कलाला म्हणतो, आता तरी स्वीकारशील ना? शेवटी कला आणि अद्वैतने आपल्या नात्याची कलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई अंबाबाईच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात करायची ठरवलेली असते. आता कलाही खूप खुश होते. आता या नवीन नात्यामध्ये नक्की काय वळण येणार आहे? आता रोहिणी आत्या यामध्ये अजून काही ट्विस्ट आणतील का, की आता कला आणि अद्वैतच्या नात्यात आता गोड सुरुवात होईल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे.
मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईकही करा. गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा या चॅनलवर तुम्हाला अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत तुम्ही दिलेला भरभरून प्रतिसाद आणि म्हणूनच यापुढेही तसाच प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.